श्री गणेश. आज आपण श्री मनाजी श्लोक यातील श्लोक क्रमांक 54 जो आहे त्याचा आपण आज इथे अर्थ बघणार आहोत. तर कसा आहे तो श्लोक? सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे निमेळी, चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. सदा सेवी आरण्य. आता अरण्य म्हणजे काय? अरण्य ज्याला आपण वन म्हणतो. आणि वन त्याला काय म्हणतो? तर ते अनेक प्रकारचे काटेरी वृक्ष जे असतात आणि तेही कसे इतस्तता वाढलेले असतात. पण एखादा बाग जर आपण घेतली, समर्थांनी हा अरण्य शब्द आहे ना, हा खूप मोठ्या अर्थाने इथे वापरले. आपल्या घरासमोरची जी बाग असते त्या बागेतले झाड, तिथल्या वेली ह्या कशा असतात? व्यवस्थित असतात, शिस्तबद्ध असतात. विशेषतः आजच्या भाषेत जर त्याला आपण म्हणतो ते व्यवस्थित, त्यांना एक वेगळ्या प्रकारचा आकार दिलेला असतो, त्या इतस्तता वाढलेल्या नसतात. आणि त्यांनी हा जो शब्द वापरलेला आहे हा कशासाठी वापरलेला आहे? हा मनाचा जो काही व्यापार आहे त्या व्यापारासाठी त्यांनी सदा सेवी आरण्य तारुण्य काळी. अनेक प्रकारचे जे बाह्य परिस्थितीचे परिणाम मनावरती उमटत असतात. आता ते दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, की एक घर आणि दुसरं घराबाहेरचं जग. घर जर तुम्ही म्हणाल तर घरामध्ये असतं ते संस्कारित अन्न. आता संस्कारित अन्न हा सुद्धा एक मोठा अभ्यासाचा विषय होऊ शकतो. घरामध्ये तर ठीक आहे, शिस्त असते. आईच्या ज्याला आपण म्हणतो ना मायेचा पदर आणि वडिलांच्या डोळ्याचा धाक, अशी शिस्त घरामध्ये असते. पण बाहेर आजकाल विद्यार्थी जेव्हा ज्ञान घेण्यासाठी हा जेव्हा बाहेर असतो तेव्हा अनेक प्रकारचे विकार जे आहेत त्या प्राय त्याच्यावरती आघात प्रत्याघात करत असतात. आणि मग अशा वेळेस कशाची गरज असते? तर ते पुढं माझे सद्गुरुनाथ पूर्णवादाचार्य परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर एक सुंदर वाक्य वापरतात. कुठलं वाक्य आहे ते? की एखादा उंच प्रासादाचा कळस हा विस्तीर्ण अशा आकाशामध्ये विराजमान असतो, दशदिशा त्याला मोकळ्या असतात, पण तो ज्या प्रासादाचा कळस असतो ना त्याच्या टिचभर जागेत त्याचा पाया रोवलेला असतो. आणि ही टिचभर जागा म्हणजे काय? तर त्याला आपण आज्ञापालन असं म्हणू शकतो. आणि एकदा व्यक्तीला जर आज्ञा पालनाची जर कधी सवय लागली तर त्याचं मन भटकत नाही. आणि अशी आज्ञा आपण आपल्या मनाला करता येईल. कशा प्रकारची? नाही, हे नाही करायचं, हे वाईट असतं, हे सोडून द्यायचं. आज ज्याप्रमाणे आपण समाजामध्ये बघतो की अनेक चित्रपट हे माणसाच्या मनावरती परिणाम करत असतात. थोडंसं आपण एक वेगळं उदाहरण घेऊया. आपण समजा आता गुगलचं किंवा मोबाईलचं जरी उदाहरण घेतलं तर ती वस्तू आपल्या हातात असणं याला सभ्यता म्हणतात. बघा तुम्ही, हे विचार माझ्या सद्गुरूंचे आहेत. ही वस्तू आपल्या हातात असतं याला सभ्यता म्हणतात, पण ती वापरायची कशी याला संस्कृती. आपण आपल्या पद्धतीने वापरायची. मोबाईल मध्ये काय चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे, मग तुम्हाला काय घ्यायचं? आणि मग तरुणपणी असले हे जे प्रकार आहे हे निर्माण होत असतात, पण हे होऊ न देणे आणि मन जे आहे हे चळू न देणे. मिळेना कदा कल्पनेचे निमेळी. अनेक प्रकारच्या कल्पना मनुष्य करत असतो, पण त्या वास्तवात त्या शक्य आहेत का याचाही विचार करायचा. आणि मग पुढे समर्थ काय सांगतात? की चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा. यासाठी काय असावं लागतं? दृढ निश्चय. हा दृढ निश्चय अत्यंत महत्वाचा आहे. आणि या दृढ निश्चयासाठी जे आहे ना ते माझे सद्गुरुनाथ पारनेरकर महाराज यांनी एक मोठं सुंदर वाक्य ते वापरतात, की शरीरासाठी असावा लागतो तो व्यायाम आणि मनासाठी असावा लागतो तो अभ्यास, ते केलेलं चिंतन, ते केलेलं मनन. आणि अशा प्रकारे जेव्हा आम्ही चिंतन करतो, मनन करतो, तेव्हा काय होतं हो? तेव्हा तो व्यक्ती धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. यासाठी स्वामी विवेकानंदांसारखं दुसरं उदाहरण तरी माझ्या डोळ्यासमोर नाही. आम्ही जेव्हा स्वामी विवेकानंदांचं उदाहरण पाहतो, ती मार्गारेट
नोबेल नावाची ती, जिला आम्ही भगिनी निवेदिता असं संबोधतो, की जेव्हा स्वामी विवेकानंदांच्या दर्शनाला अमेरिकेत असताना आली होती आणि तिनं त्यांना असे शब्द वापरले की तुम्ही इतके फेमस आहात म्हणे, मला जर तुम्ही तुमची पत्नी म्हणून जर कधी घेतलं तर सगळं जग मला डोक्यावर घेईल. तेव्हा स्वामीजींनी चटकन उठून तिचे पाय धरले आणि तिला सांगितलं की जर तू माझी आई म्हणून राहिलीस तर सगळं जग तुझ्या चरणाशी येईल. याला म्हणतात मनाचा निश्चय जो असतो ना, हा चळून देणं. बस समर्थांनी सुद्धा इथे फक्त मनाचा आणि मनाचाच विचार केलेला आहे. आजच्या या एका श्लोकातून जे आहे, मला असं वाटतं की समर्थांनी फक्त मनाचं जास्त महत्व दिलेलं आहे. आणि या मनासाठी मी जसं आता आपल्याला सांगितलं की आज्ञापालन हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. या विषयावरती जरी बोलायचं झालं ना तरी आपल्याला खूप बोलता येईल, पण जास्त न बोलता मी एवढंच सांगेन की जो आज्ञापालनामध्ये असतो, नव्हे नव्हे आपण आज्ञापालनात नसून आपण आपल्या मनाला तशी आज्ञा द्यायची असते की नाही. आपण आता जपाला बसलो ना, बघा तुम्ही, एक छोटस उदाहरण मी तुम्हाला देतो. जेव्हा आम्ही 100चं नोटांचं बंडल मोजत असतो तेव्हा किती एकाग्र झालेला असतो हो, पण जेव्हा 108 मण्यांची माळ जेव्हा आम्हाला कोणी जपायचं सांगतं तेव्हा मात्र मन आमचं इतस्तता भटकतं. मन वाढाय वाढाय उभ्या पिकाचं लढवर, किती हाकला हाकला सुरू येतो दहीवर. आणि म्हणून या अशा मनाला जर कधी आम्हाला लगाम घालायचं असेल ना, तर त्यासाठी एक महामंत्र आहे आणि ते म्हणजे मनाचे श्लोक. जय जय रघुवीर समर्थ.